तुझ्या एजन्सीनी खूप चांगली कामं केली. उदाहरणार्थ मा तुझे सलाम रेहमानचं जे आहे त्याची कॅलिग्राफी तू केली आहेस. त्याच्यानंतर सिग्नेचर ही कॅलिग्राफी तुझी आहे. त्या मोटरसायकल कॅलिबर त्याची कॅलिग्राफी तुझी. अशोका सिनेमाचं केलं. तर मला सांग, कॅलिग्राफी शुद्ध कला म्हणून आणि कॅलिग्राफी ऍडव्हर्टायझिंग मध्ये वापरताना काय फरक करतोस तू? काय असतं की रिडेबिलिटी हा जो प्रकार असतो तो फार महत्वाचा असतो. कॅलिग्राफी दोन प्रकार, एक फॉर्मल आणि इनफॉर्मल. फॉर्मल करत असताना रिडेबिलिटी लोकांना जे मांडायचं आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे त्याच्यामध्ये. कारण मी एका सगळं जे लावलं ते इनफॉर्मल आहे, सगळं इन्फॉर्मल आहे. ज्यावेळेला मी लोगो करत असतो त्यावेळेला लोगो करताना मला 1 सेंटीमीटर पासून 10 फुटापर्यंत तो त्याचं आयडेंटिटी तिथे राहिली पाहिजे. प्लस तुम्ही जे प्रॉडक्ट सेल करता, फॉर एक्झाम्पल सिग्नेचर म्हणल्यानंतर लोकांना जो फील आहे ना तो फील तिथे लोकांना तिथे यायला पाहिजे. किंवा अशोका करत असताना तो राजा किंवा त्याने त्या जग जिंकला तरी त्याला कुठेतरी कारुण्याची झालर जी आहे तरी पण तो कडक आहे, ताट मानेने जगणारा ते कुठेतरी त्याच्यामध्ये येणार. किंवा आता मी ज्यावेळेला माझं एक नेब्युला कॅलिग्राफी कलेक्शन टायटनसाठी केलेलं आहे ते केलं त्याच्यामध्ये. ती त्याची रिडेबिलिटी ही ज्या गोष्टी कुठेतरी कमर्शियल होतात त्या. आणि इन्फॉर्मल करत असताना मी मगाशी म्हटलं की तुम्ही त्या आवाजाशी कानावर पडणारा ध्वनी, त्या ध्वनीतनं जो नाद निर्माण, त्या नादातनं निर्माण होणारे स्ट्रोक्स, ते स्ट्रोक्स ज्यावेळेला मी घेऊन काम करत असतो. मी पंडित जसराजजींबरोबर मांडुक्य उपनिषदाचं जे केलं ते ज्याला त्यांचं ऐकून मला लक्षात आलं की याच्यात खूप काम आहे, खूप कलर्स आहे, पोटेन्शियल आहे. आणि हे करत असताना सुद्धा परत एक त्याला पेंटिंग व्ह्यू आहे आणि त्याच्यात परत मेडिटेशन आहे. हे कमर्शियल तुम्ही रिडेबिलिटीकडे जाता, नॉन कमर्शियलमध्ये तुम्ही पेंटिंगकडे जाता थोडेसे. म्हणजे तुम्ही फॉर्म शिकवता, आकार शिकवता, स्पेस शिकवता, रंगा शिकवता त्याच्यामध्ये. इंटरनॅशनल हॉल ऑफ फेम मध्ये तू गेलेला आहेस, हा काय प्रकार आहे आणि तिथे तुझी चित्र कशी लागली? जे रशियामध्ये आम्ही ज्याला गेलो होतो त्याला सगळं रशियन जे सगळे आर्टिस्ट होते जगातले, सगळे 25 देश होते. त्या 25 देशातला मी एक होतो. मला तिथे इन्व्हाइट होतं आणि आय वॉज लिटल बिट सरप्राईज की मी इथे मुंबईमध्ये आणि माझं नाव तिकडे रशियामध्ये सिलेक्ट केलं जातं. आणि ज्यावेळेला माझा वर्कशॉप तिथे होता त्याला ऑलरेडी त्यांनी सांगितलं होतं की मी येण्याच्या अगोदरच ऑलरेडी तो बुक झालेला आहे, म्हणजे पॅक आहे. अच्छा, फुल पॅक. सगळे रशियन्स होते? नाही, सगळे जगभरचे लोक होते. जगभरचे लोक होते. आणि आय वॉज सरप्राईज की अरे एवढं माझं काम जगामध्ये पोचलेलं आहे का. तर नंतर मला कळलं की अमेरिकेतल्या काय मोठ्या टाईप डिझायनरने माझं नाव रिकमेंड केलं की तुम्ही या माणसाला बोलवा म्हणून, आणि मग त्याचं काम बघा. मी सगळ्या लोकांना 45 मिनिटाचा वेळ, 45 मिनिटातली मी सांगितलं तुम्ही बाहेर जा. तर लोकांना कळलं ना की 45 मिनिटात त्यात वेळ पुरत नाही. लोकांनी हा माणूस बाहेर का काढतोय. सगळ्यांना बाहेर काढल्यानंतर मी सगळा मोठाच्या मोठा पेपर तिथे अंतरला आणि परत 5 मिनिटात त्यांना आतमध्ये बोलवलं. तर सगळे असे चकित झाले होते की एवढा मोठा पेपर हा माणूस करणार काय करणार, याला परत ह्या 45 मिनिटात होणार कसं. आणि मी छान एक स्पंज घेतला, तर स्पंजने अशी एक छान फिरकी मारली आणि स्प्रे मस्त एक कॉम्पोजिशन केलं. आणि त्यांचे कॅमेरे क्लिक होत नव्हते, इतक्या वेगाने ते सगळं घडत होतं, ते इतकं फास्ट होतं ते. आणि नंतर मी तो अख्खा रोल जो होता, अख्खा रोल तो 3 मिनिटात फडशा पाडला त्याचा. आणि देन त्यांना कळलं की हा माणूस केवळ हाताने काम करत नाही, डोळ्याने काम करत नाही, तर तो बॉडी मुवमेंटच्या जे आहेत त्या बॉडी मुवमेंटवर काम करत असतो. त्यांना कळलं की हा माणूस जादूगार आहे, वेगळेपणा याच्यातलं काहीतरी आहे. आणि त्यावेळेला मग तुम्हाला सांगतो की हे सगळं योगायोगाने रशियन कॅमेरामन तिकडे, TV मीडिया पण तिकडे होता. आणि मी तिथे ब्राह्मणे बाळबोध अक्षर घडसून करावे सुंदर हे रामदासांचं जे होतं ते वाचलेलं होतं. ते लकीली त्यांना तो काय लगेच साऊंड वेगळा वाटला आणि त्यांनी मला सांगितलं की परत की तुम्ही ते सगळं इंटरव्ह्यू करा ताबडतोब. आणि माझा ते रशियन टीव्हीवर इंटरव्ह्यू झाला, त्याच्यावर मी ते बोललो. आणि तिथे मग मी ब्राह्मणे बाळबोध अक्षर घडसून करावे सुंदर हे. आणि ह्या सगळ्याची दखल राष्ट्राध्यक्ष पुतीनने घेतली. ती कशी घेतली तर ही वॉज वॉचिंग काय चाललंय. आणि त्यांनी फोन केला तिकडे, बाबा हा कोण माणूस आहे, काय लँग्वेज आहे, त्याचा फ्लेवर काय आहे, त्याने एवढं मोठं काम केलेलं आहे. आणि त्याचा जो ऑर्गनायझर तो माझ्याकडे आला, मिस्टर पालव, हे जे काय म्हणजे तुम्ही काय केलं ते सगळं हवाक केलेलं आहे, सगळं लोकांना खूप आवडलं सगळं ते. आणि मग ते सगळं जे होतं त्याच्यातली माझी 10 वर्क जी होती त्यांनी मला विचारलं की ही सगळी म्युझियमसाठी पाहिजे आहेत तुमची, तर काय तुमचं मत आहे. बोल मी ऑन द स्पॉट तो देऊन टाकलेलं होतं. कारण आता मराठी महाराष्ट्रातला अच्युत पालव इंटरनॅशनल हॉल ऑफ फेम मध्ये गेला. अच्युत, मला असं वाटतं की मराठीच्या प्रसारासाठी, मराठी जगवण्यासाठी अशा प्रकारचंच काम केलं पाहिजे. दगड मारून उपयोग नाही असं तुला वाटतं? नाही, काम असंच काम केलं पाहिजे, असंच काम केलं पाहिजे. शेवटचा प्रश्न माझा, ही चळवळ पुढे कुठे घेऊन जायचा तुझा विचार आहे?
मला एक छान इन्स्टिट्यूट स्कूल ऑफ कॅलिग्राफी काढायची फार इच्छा आहे. अच्युत पालव, जगाच्या व्यासपीठावर पोचलेला मराठी भारतीय कॅलिग्राफर. स्कूल ऑफ कॅलिग्राफी सुरू करण्याचं अच्युत स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावं एवढीच इच्छा मी व्यक्त करू शकतो. मला त्याच्या आधी मी आता जो सगळा प्रवास केला त्या सगळ्या प्रवासाचं डॉक्युमेंटेशन मी त्याचं पुस्तक केलं आहे, कॅलिग्राफी रोडवेज नावाचं, ज्याच्यामध्ये अख्खा देश याच्यामध्ये आहे आणि जगातील भारतातील सगळी कॅलिग्राफी आहे ती. या प्रसंगी मला असं वाटतं की मी तुम्हाला भेट देऊ इच्छितो. थँक्यू व्हेरी मच. या इतकी मोठी भेट असू शकत नाही आणि ग्रेट भेटचा हा खूप सन्मान आहे मोठा. धन्यवाद.